सरकारने शेतकऱ्याची कर्जमाफीची घोषणा केली मित्रांनो. अजून शेतकऱ्याला कर्जमाफीचे काही लाभ मिळालेला नाही, फक्त घोषणा झाली. अजून त्याच्यात अटी शर्यती लावायच्या राहिल्या, काय लागतील काय होतील ते नंतरचा विषय. पण त्याच्या आधीच हे जे उद्योग करणारे लोक आहे ना, छोटे मोठे उद्योगदार, कारखानदार म्हणू आपण त्यांना, तर ते लोक काय म्हणतात की बुवा शेतकऱ्याला नेहमी कर्जमाफी देतं आहे सरकार, मग आमचे जे आम्ही उद्योगाला जे घेतलेलं कर्ज आहे किंवा आमचे उद्योग चालले नाही, ठप्प झाले, तर आमची बी कर्जमाफी सरकारने करावी असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, आम्हाला काही अडचण नाही मित्रांनो, पण मग त्यांची तर आपल्या तफावत एवढी आहे की बुवा त्यांना जे कर्ज शासन देतं आहे त्याच्यात सबसिडी आहे. आणि त्यांचं असं नाही की बुवा तुम्ही जे उत्पादित जे काही करता तुम्ही उद्योगधंद्यावाले, तर त्यांचं काय की बुवा सरकार शेतकऱ्याला सगळं देतोय. म्हणजे असं ते म्हणतात की बुवा पाऊस पडला, अतिवृष्टी झाली तरी शेतकऱ्याला मदत, कर्जमाफी पण. म्हणजे ह्या ज्या गोष्टी तर याच्यामुळे त्यांना वाटू राहिलं की बुवा आम्हाला पण मिळायला पाहिजे. पण मग विचार असा आहे मित्रांनो की शेतकऱ्यामध्ये त्यांच्यामध्ये खूप तफावत आहे. कारण ते उद्योगधंदे करणारे जे लोक आहे यांना सबसिडी तर मिळतीच, पण दुसरी गोष्ट काय की बुवा त्यांचं काय निसर्गावर 100% ते अवलंबून नसतं. जसं शेती क्षेत्र हे 100% निसर्गावर अवलंबून आहे. आणि तुम्ही जे उद्योगधंद्यावाले जे लोक आहे, तर हे स्वतः जे प्रोडक्ट बनवितात त्याचा भाव ठरवायचा अधिकार त्या लोकांचा आहे, कारण ते ठरवितात. तसं आमचं शेतकऱ्याचं कसं आहे की एक तर 100% निसर्गावर अवलंबून असल्यामुळं आता जी परिस्थिती चालू आहे की बुवा माल आमच्या तोंड घाशी आलेला माल आमच्या हातातून जातो का अतिवृष्टीमुळं. आणि दुसरी गोष्ट की बुवा आम्ही जे काढलेलं जे प्रोडक्ट आहे, म्हणजे आम्ही जे उत्पन्न काढतोय त्याला भाव ठरवायचा अधिकार आम्हाला नाही आहे, तर तो सरकारला आहे. म्हणून त्यांच्यात आणि आपल्यात ही तफावत आहे. आणि म्हणून सरकार शेतकऱ्याची कर्जमाफी करतोय, त्यांची का करत नाही तर याच्यामध्ये आहे विसंब आहे. आणि दुसरी गोष्ट की बुवा करत नाही असं बी गोष्टी नाही की का जे मोठे मोठे उद्योगपती आहे लाखो करोडो रुपये घेऊन फरार झाले. उद्योगपतीचं पण कर्ज, मोठ्या मोठ्या उद्योगपतीचं पण कर्ज सरकारने माफ केलेलं आहे की नाही. म्हणजे त्यांना असं वाटू नये की बाबा उद्योगपतीचं केलं नाही शेतकऱ्याचंच केलं आहे, तर खूप मोठे मोठे उद्योगपतीचे सरकारने कर्ज माफ केलेले आहे. तर चला मित्रांनो, हेच फक्त शेतकरीचं की बाबा शेतकरी जो आहे